टीव्ही मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। नमस्कार, मी मनोहर पवार। टीव्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे। जत शहरातील जत नगर परिषदेच्या रणधुमाळीला आता जोरदार सुरुवात झालेली आहे। अनेक उमेदवार आपापल्या प्रचारासाठी मैदानात उतरलेले आहे। आज राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा पवार पक्ष, बसपा आणि शिवसेना यांच्या आघाडीनं एक अनोखं या ठिकाणी प्रचार सुरू केलेला आहे। आता नुकतेच त्यांनी जे रामण्णा बुट्टी भेळ आहे, संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या बुट्टी भेळच्या ठिकाणी ते बुट्टी भेळ खाण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। आपणही त्यांच्याजवळ या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्यांचा प्रचार कशा पद्धतीने सुरू आहे ते आपण बघण्यासाठी खास पत्रकाराची टीम आपण या ठिकाणी आलेलो आहेत। प्रत्येक जण बुट्टी भेळला या ठिकाणी आता सुरुवात करणार आहेत। एकंदरीत जर बघितलं तर गेल्या 8 ते 10 दिवसापासून जोरदार प्रचार यंत्रणा जत शहरामध्ये सुरू आहेत। एकंदरीत चौरंगी लढत या शहरामध्ये या ठिकाणी सुरू होणार आहे। आपण आता जाऊया, माझे मित्र या ठिकाणी दिनराज वाघमारे आहेत, त्यांच्याकडे मी आता माईक सोपवतोय। नमस्कार, मी दिनराज वाघमारे, संपादक जय भारत न्यूज। आणि आपल्या सर्वांना माहित आहे की जत नगरपालिकेच्या निवडणुकीची अत्यंत चुरस लागलेली आहे। आणि जसं आपल्याला माहित आहे की राष्ट्रवादी अजितदादा गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आज सुरेश शिंदे सरकार या ठिकाणी आहेत। राष्ट्रवादीचे दुसरे नेते तम्मनगौडा रवी पाटील, माजी सभापती जिल्हा परिषद, त्याचबरोबर उमेदवार आहेत आपल्यासोबत संग्राम जगताप प्रभाग 11 मधले, तर त्याचबरोबर माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत आणि प्रभाग 11च्या उमेदवार आहेत आपल्या मीनाक्षीताई अक्की। त्याचबरोबर दुसऱ्या उमेदवार आहेत चव्हाण, प्राजक्ता शिंदे या एक उमेदवार आहेत। आपले शशी मालक काळगी आपल्या सर्वांना परिचित आहेत। मच्छिंद्र अण्णा वाघमोडे आहेत, आपले चेअरमन, माजी चेअरमन बसवांना बेडगे जत सोसायटीचे, संजय काळगी। आपले आणखीन एक उमेदवार आहेत इंजिनियर शरणप्पा अक्की साहेब, की हे प्रभाग 2 मधून आहेत। आपले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जत तालुक्याचे प्रमुख आहेत बंटी उर्फ अमित बाबूराव दुधाळ। आणि त्याचबरोबर सगळे विजयराजे आहेत, चव्हाण आहेत। माजी चेअरमन विठ्ठल पवार पाठीमाग आहेत, भोसले अण्णा आहेत, बरीच सर्व मंडळी आपल्या बरेच ताई आहेत। आणि विशेष म्हणजे जत जसं अनेक जतच्या गोष्टी प्रसिद्ध आहेत, म्हणजे जत आपण जसं जगप्रसिद्ध झालेला आहे, तर आपण ही खवय्यागिरी जर बघितली तर या ठिकाणी रामण्णा बुट्टी भेळ ही अतिशय प्रसिद्ध आहे। आणि खास करून लोक पार्सल घेऊन जातात आणि त्याची चव घेण्यासाठी आज ही सर्व मंडळी आहेत। आणि निवडणुकीची रणधुमाळी कशी आहे, एका बाजूला बुट्टीची चव आणि निवडणुकीचे रणधुमाळी, असं दुहेरी आपण या ठिकाणी हे केलं। यापूर्वी या टीमनं जे जतमध्ये जे प्रसिद्ध पांडुभजी आहे त्या ठिकाणी खास पांडुभजी खाण्यासाठी गेले होते। तिथे सुद्धा आता प्रचंड प्रमाणात गर्दी वाढत आहे। असे अनोखे प्रचार जतमध्ये कशा पद्धतीने सुरू आहेत, आपण त्याकडे येतोय। नमस्कार, मी प्रकाश करगणीकर। आज खऱ्या अर्थानं बुट्टी भेळची अजून चव घेणार आहेत अजून बाकीचे, तर यामध्ये सर्वांचं, आमच्या सर्व न्यूज चॅनलच्या माध्यमातून सर्वांचं स्वागत। यानंतर माझे मित्र मनोहर पवार, टीव्ही वन मराठी बोलतो। यानंतर मी या ठिकाणी काही उमेदवार उपस्थित आहेत। गेले 5 ते 6 दिवसापासून त्यांचा जंगी प्रचार सुरू आहे। सकाळी 7ला प्रचार सुरू असतोय, साधारण 12-1 वाजता जेवणासाठी थांबतात, पुन्हा 1 तासभर जेवण झाल्यानंतर पुन्हा प्रचार सुरू होतोय। रात्री 8 ते 9 पर्यंत त्यांचा प्रचार असतोय। कशा पद्धतीने या ठिकाणी प्रचार सुरू आहे, माझ्या समवेत या ठिकाणी प्रभाग क्रमांक 11च्या ज्यांनी माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत, जिल्हा परिषद सदस्य म्हणून उत्कृष्ट काम त्यांनी केलं होतं, त्यानंतर जत पंचायत समितीच्या उपसभापती म्हणून त्यांनी काम केलेलं आहे, ते सौ मीनाक्षीताई अक्की माझ्या समवेत या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांना आपण विचारूया कशा पद्धतीने प्रचार त्यांचा सुरू आहे। प्रचार आमचा खूपच छान चालू आहे। आता 3 दिवस झाले आम्ही प्रचाराला जातोय। लोकांचा प्रतिसाद चांगला आहे, घड्याळाला लोकांची पसंती पण छान आहे। आता एकंदरीत घड्याळाचाच नगराध्यक्ष होणार आहे असं आम्हाला आमच्या एकंदरीत आमच्या 11 नंबर वार्ड मध्ये तरी वाटतंय की लोकांना 4ही उमेदवार अगदी पसंतीचे मिळालेत आणि लोक खरंच
रिस्पॉन्स चांगला आहे. सकाळी तुम्ही साधारण 7 वाजता सगळ्या महिलांना घेऊन प्रचाराला सुरू करताय. हो. कसं असते तुमचं शेड्यूल? कसं असते सकाळी? तुम्ही नाश्ता कुठं करताय किंवा तुम्ही जेवण दुपारी कुठं करताय, पुन्हा प्रचार कसा करताय? नाही, आम्ही नाश्ता जेवणासाठी वेळ फार घालवत नाही. आपण मतदारांना किती जास्तीत जास्त भेटू त्या उद्देशाने आम्ही घरातूनच जेवून निघतोय 9 वाजता आणि परत दुपारी 1 ते 1:30 पर्यंत आम्ही सुट्टी घेतोय, म्हणजे 4 पर्यंत परत घरातून बाहेर निघतोय. प्रभागाच्या काय समस्या आहेत तुमच्या भागातल्या? समजा वेळेवर पाणी येत नसेल, ह्या मूलभूत गरजाच आहेत त्यांच्या. पाणी एक वेळेवर येत नाही असं आहे प्रत्येक वार्डात. असं म्हणजे आता छोट्या छोट्या, आता आम्ही आत्ताच स्टील कॉलनीत जाऊन आलो, तिथं त्यांचा प्रश्न म्हणजे रस्ते नाहीत, गटारी नाहीत, पाणी वेळेवर येत नाही, 8 दिवसाला पाणी येते. म्हणजे ह्या त्यांच्या मूलभूत गरजा ह्या पुऱ्या झाल्या पाहिजे. घंटागाडी येत नाही त्या भागात, घंटागाडी जातच नाही वाटते मला, पण हे रस्ताच नाहीये तिकडं. त्या मूलभूत गरजा पूर्ण केल्या पाहिजेत आणि त्या करण्याचं आम्ही आश्वासनही दिलोय. आम्हाला मतदान दिल्या, आम्ही त्यांचं काम पूर्ण करू. यानंतर तर प्राजक्ता ताई आहेत, प्रभाग 11 मधले त्या उमेदवार आहेत. तर तुम्ही राजकारणामध्ये मला वाटतं नौके आहे याच्यात, तर कशा पद्धतीनं आता तुम्ही साधारणतः लोकांच्या समोर जाताना की काय लोकांच्या समस्या आहेत आणि प्रभागातल्या तुमच्या एकंदरीत ज्या जनतेच्या समस्या आहेत, तर तुम्ही प्रचारला जाताना काय विचारता त्यांना की बाबा काय आम्ही काय करू याच्या भविष्यात या प्रभागासाठी? भविष्यात सुधारणा करायची, गटारी वगैरे रस्ते वगैरे नीट करा. तर साधारण प्रचार कसा सुरू आहे तुमचा? रोजचा रुटीन काय असतं? चांगला आहे. 11 प्रभागातले तुम्हाला माहिती आहे सगळ्या, म्हणजे कुठं कुठं प्रभाग आहे? हो माहिती आहे. पोहोचलाय तुम्ही? हो. तर हे सगळे प्रभाग 11चे उमेदवार आहेत. दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे माजी आमदार जत तालुक्याचा बुलंद आवाज विलासराव जगताप साहेब. तर राजकारणामध्ये एक किंग माणूस, बाप माणूस म्हणून जगताप साहेबांचं नाव आहे. की निवडणुकीपूर्वी थोडंसं ज्यावेळी सुरुवात झाली तर त्यावेळी राष्ट्रवादी काय कुठं जाते, होते का पॅनल, कुणाबरोबर चालते की काय, अशी सर्व चर्चा सुरू होती. तर एकदम तगडं पॅनल झालंय आणि तुम्ही जगताप साहेबांचे वारसदार म्हणून राजकारणात मला वाटतं पहिल्यांदा एंट्री करताय. तर संग्राम जगताप पहिल्यांदा जत नगरपालिकेच्या निमित्तानं राजकारणात एंट्री करताय. तर कसं एक तुम्ही आपण म्हणतो ना जसं स्टार किड, तसं तुम्ही नातू आहे जगताप साहेबांचे. तर तुम्ही याच्यात या निवडणुकीकडं कसं पाहताय? एकीकडं तुमचे आजोबा राजकीय वारसा आणि तुमची एंट्री कसं पाहताय त्याकडे? तसं बघायला गेलं तर आदरणीय जगताप साहेबांचं कार्य खूप मोठं आहे. तसं तालुक्यात पण मोठं आहे आणि जिल्ह्यात पण त्यांचं एक वेगळं अस्तित्व आहे. तोच वारसा घेऊन मी पण लोकांपर्यंत पोहोचतोय, लोकांच्या समस्या जाणून घेतोय. तसं मी राजकारणात उतरायचं म्हणजे आत्ताच्या नगरपालिकेत उतरलोय, एक विजन घेऊन उतरलोय की बाबा माझा वार्ड आणि शहरात मला काय नवीन गोष्टी करता येतील. आता आम्ही वार्डात फिरतो, आपलं शहर आणि वार्ड जर बघितलं तर मूलभूत सुविधांवरच अडकलेला आहे. तसं बघायला गेलं तर असं युवक म्हणून मला खूप इच्छा आहे की बाबा लोकांनी शिक्षित व्हायला पाहिजे, लघु उद्योग केंद्र ओपन झाले पाहिजे. आताच 11 नंबर वॉर्ड मध्ये फिरताना मला दिसलं की महिलांसाठी लघु उद्योग केंद्र चालू होतं, तिथं प्रशिक्षण केंद्र महिलांसाठी. ते ऍक्च्युली बंद पडले, अक्षरशः तिथं रोप वगैरे आलेले आहेत. मग ते कुठेतरी चालू करून महिलांना एक रोजगाराची कुठेतरी आपल्याला देणं गरजेचं आहे आताच्या काळात. तसंच शिक्षणाबद्दल जर म्हणला तर सकाळीच बघितलं की अंगणवाडी शाळा सुद्धा पत्राशेडमध्ये आहे. आम्ही सर्व उमेदवारांनी साक्षीदार आहे त्या गोष्टीचं. तर आपल्या जत शहरातल्या वार्डातल्या लोकांना आम्हाला स्वच्छता सुविधा आम्हाला पुरवायची आहे. त्या उद्देशानं त्या विजननं आम्ही वार्डात काम करतोय सध्या. नगराध्यक्षाचे पदाचे उमेदवार जे आहे सुरेशराव शिंदे सरकार आहेत, तर त्यांच्यामुळे असं वाटतं की हे संपूर्ण जम्बो पॅनल झाल्याने तुमचं पारडं जड आहे असं वाटतं निश्चित. म्हणजे कारण कसं आहे, नगरपालिकेला एक खमका नगराध्यक्ष पाहिजे आहे अशी सगळ्यांचीच मागणी आहे. तुमचं काय मत? नक्कीच झालेलं आहे. आदरणीय जगताप साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदरणीय सुरेश शिंदे साहेबांच्या नगराध्यक्षाच्या
नेतृत्वाखाली आम्ही एकदम अतिशय चांगलं तगडं पॅनल झाले आणि ज्यावेळी हे दोन मातब्बर नेते शहरामध्ये एकत्र आलेत त्यावेळी नक्कीच रिझल्टाचा कायापालट कायम झालेला आहे. तुम्ही उमेदवार म्हणून सध्या उभे आहेत. वार्ड नंबर किती मध्ये उभे आहेत? तुमचं नाव पूर्ण सांगा आणि तुमच्या घराण्यात पहिल्यापासून राजकारण आहे त्याबाबत माहिती सांगा तुम्ही. माझ्या घराण्यात माझे सासरे शिवाजीराव काळगी यांच्या आशीर्वादाने आम्ही राजकारण करत चाललोय. आता सध्या माझे नेते सुरेशराव शिंदे सरकार आणि जगताप साहेब यांच्या आदेशानुसार मी 2 नंबर वॉर्ड मध्ये उभा आहे. तुम्ही निवडून आल्यानंतर काय काय काम करण्याची तुमची तयारी आहे? मेन महत्वाचं म्हणजे आरोग्याकडे जरा लक्ष द्यायचं आहे. आरोग्याच्या काय काय समस्या तुम्ही सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहात? मुतारी महत्वाची, बाजारपेठेत मुतारीच नाही आहे. बरं, महिलांसाठी मुतारी नाही आहे. महिलांसाठी मुतारी नाही आहे. त्याला सगळ्यात महत्वाचं प्राधान्य देणार. बर, आणखीन काय काय रस्ते वगैरे तुमच्या प्रभागात किंवा शाळा किंवा बाकीच्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष देणार? त्या पद्धतीने तुम्ही प्रत्येक गोष्टीला लक्ष देणार. मी एक इंजिनियर म्हणून काम करणार आहे. इंजिनियर म्हणून तुम्ही एक चांगल्या प्रकारे तुम्ही निवडून याल आणि चांगल्या प्रकारे नगर परिषदेमध्ये काम कराल. यापुढचे आणखीन एक उमेदवार या ठिकाणी जे उमेदवार उपस्थित होते त्यांची आपण या ठिकाणी माहिती घेतलेली आहे. यानंतर सौ पाटील मॅडम यांचे मिस्टर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना आपण विचारूया आपला प्रचार कशा पद्धतीने सुरू आहे. नाव काय तुमचं? माझं नाव प्रशांत बबन पाटील. माझे मिसेस गौरी प्रशांत पाटील हे 2 नंबर वार्ड मधून उभे आहे आणि माझा भाग हा शेतामळ्यातील भाग आहे माझा. आणि आम्हाला इतक्या समस्या आहेत की आमच्या इथे अक्षरशः प्यायला पाणी सुद्धा आम्हाला विकत घ्यावं लागतं. नगरपालिका तिकडे येत नाही. नगरपालिका सुद्धा काही काय काम करत नाही. आमदारांना सांगून सुद्धा काही काम झालेलं नाही. अक्षरशः आमच्यात लहान पोरं आहेत, ते कमीत कमी नाही म्हणलं गुडगाभर एवढा चिखल ह्यातून शाळेला ये जा करत असतात. हे आम्ही प्रांत ऑफिसमध्ये जाऊन सारखं वारंवार तक्रार देऊन सुद्धा आमचं काही रोडचं काम झालेलं नाही आहे. मग ह्या कारणामधूनच माननीय आमचे आदरणीय जगताप साहेब यांच्या वतीतून मला उमेदवारी देण्यात आली आणि ह्या माझे जे अडथळे आहेत ते सगळे पूर्ण करण्यासाठी मी माझ्या मिसेस यांना उभा केलेला आहे. आणि सर्वांची साथ असेल तर नक्कीच आम्ही निवडून येणार आणि आमचे गडळाचा गजर वाजणार. गडळाचा गजर वाजणार आणि आमचे सुरेश शिंदे सरकारजी अध्यक्ष आमचे हे नगराध्यक्ष बनणार, 100% बनणार. धन्यवाद. यानंतर आपण जाऊया सांगलीहून. खास करून या ठिकाणी काळगे साहेब आलेले आहेत. खास जत शहरामध्ये प्रचार कशा पद्धतीने सुरू आहे, एकंदरीत जे उमेदवार आहेत ते कशा पद्धतीने प्रचार करतात ते अगदी जवळून बघतात आणि बुट्टी बेळची चव बघण्यासाठी खास करून उपस्थित झालेत. त्यांना आपण विचारूया कशा पद्धतीने प्रचार सुरू आहे. नमस्कार, मी संजय शिवाजी काळगी. सुरेश शिंदे सरकार आणि माननीय विलासराव जगताप साहेब यांच्या नेतृत्वाखालील पॅनेल एकदम भक्कम मताने निवडून येणार आणि घड्याळ यांचं चिन्ह आहे. याच्या अगोदर आमचे वडील हयात असताना मी एकदा गुलाल आणलो होतो. आमचे वडील रागवले, पंचायत समितीला निवडून यायच्या अगोदर गुलाल आणलास, पण तेच गुलाल जिल्हा परिषदला पण आलं. एवढा कॉन्फिडन्स आहे तुम्हाला? आता पण मी गुलाल घेऊन ठेवलोय. सरकारला गुलाल लावूनच सांगलेलं जाणार. धन्यवाद. धन्यवाद. आपण जाऊया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख माननीय अमित उर्फ बंटी दुधाळ. दुधाळ साहेब, आज आपण एक चांगला योग या ठिकाणी आणलेला आहे. बुट्टीबेळ खात ज्या जत शहरातील नागरिकांच्या समस्या आहेत, हजारो लोक इथं बुट्टीबेळ खाण्यासाठी खास करून उपस्थित होतात. सर्व टीम नगराध्यक्ष पदाचे उमेदवार माननीय सुरेश शिंदे सरकारसह, त्यानंतर माजी सभापती तमणगडा रवी पाटील आहेत. सगळी तुमची टीम या ठिकाणी बुट्टीबेळ खाण्यासाठी खास करून आलेल्या आहेत. अनेक लोकांच्या समस्या सुद्धा तुम्ही जाणून घेतलेल्या आहेत. शहराच्या काय समस्या आहेत, काय सांगता येईल तुम्हाला? जत शहरातील हा प्रभाग क्रमांक 2 असेल, प्रभाग क्रमांक 11 असेल आणि त्याचबरोबर असणारा लगत असणारा प्रभाग क्रमांक 3 असेल. या भागामध्ये जर आपण बघायला गेलं तर बहुतांश हा व्यापारी वर्ग इथला असणारा वर्ग आहे आणि काही जो साईडला वस्ती वर्ग आहे, हासा वर्ग आहे. जो वस्ती भाग आहे त्यामध्ये पाण्याच्या समस्या तीव्र आहेत. जो शहरातला हा मुख्य भाग आहे, त्या शहरातल्या भागामधल्या इथल्या नागरिकांचं जर बघितलं तर व्यापारी वर्गावर बघितलं तर इथलं पार्किंगची व्यवस्था असेल, जे नगर परिषदेने जे पार्किंग कुठे तर ठेवायला पाहिजे, तो एक प्रामुख्याने प्रश्न निर्माण होतोय. व्यापारी वर्गातलं बघायला गेलं तर भाजी मंडई असेल, अगदी व्यापारी संकुल असेल, अशा अनेक सुविधांचा अभाव या क्षेत्रामध्ये या जाणवलेला आहे. त्याचबरोबर आरोग्य असेल, शैक्षणिक असेल, तसे कामं अजून भरपूर राहिलेले आहेत. परंतु सुरेशरावजी शिंदे सरकार आमचे जे नगराध्यक्ष पदाचे दावेदार आहे यांच्या कारकिर्दीत जर आपण बघायला गेलं तर गेल्या 30 वर्षाच्या कालखंडामध्ये बहुतांश या शहराचा विस्तार जो होत आहे, त्याच पद्धतीने जो भाग वाढलेला आहे, बहुतांश सुधारणा या त्यांच्या पद्धतीने झालेल्या आहेत.
जर आपण मागचा जर कालावधी या नगर परिषदेचा जर बघायला गेला तर अनेक वेळा या नगर परिषदेला टाळं ठोकण्याची वेळ इथल्या नगरसेवकांच्यावर आली. म्हणजे याचा अर्थ असा आहे की जत नगर परिषदेला जो नगराध्यक्ष पदाचा जो मुख्य आपण मानला जातो हा खमक्या मानून नसल्यामुळं नगर परिषदेला अनेक पक्षाच्या अनेक नगरसेवकांनी तिथं टाळ ठोकण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे यावेळी राष्ट्रवादीच्या चिन्हावर आम्ही बहुतांशी हे जे उमेदवार उभा केलेले आहे बहुतांशी स्ट्रॉंग उमेदवार नवयुवक असतील महिलांचे असतील हे असे स्ट्रॉंग उमेदवार आहेत आणि त्या पद्धतीने सर्वांचा अंकुश म्हणजे आमचे सूर्यराव शिंदे सरकार यांचा अंकुश या नगर परिषद 100% बसणार आहे. शिवसेनेचं आणखीन एक पॅनल जत शहरामध्ये उभा आहे शिंदे गटाचं, काय सांगता येईल? शिंदे गटाचं पॅनल आम्ही ते पॅनल समजत नाही. ते कुठे तर उमेदवार आणायचे ते करायचे ते आम्ही पॅनल समजत नाही. ही जत शहरातली निवडणूक ही तिरंगी ही 100% होणार आहे. खरी लढत आमचा दावेदार आमचे प्रतिस्पर्धी असतील ते भाजप असेल. आम्ही या भाजपला रोखण्यासाठी आमचं आहे. भाजपचं जर राजकारण बघितलं तोडाफोडीचं राजकारण आहे. आज शिंदे गट जो आहे भाजपमधून गेलेला यांच्याच मतावर इथले आमदार निवडून आलेले आहेत. शिंदे गटाने त्यांना सहकार्य केलेला आहे. जर तसं बघायला गेलं तर त्यांनी काही जागा निवडून त्यांना द्यायला पाहिजे होत्या. परंतु त्या वेळेस वापरा आणि फेका ही भाजपची नीती आहे. या नीतीच्या विरोधात आम्ही सर्व पक्ष आम्ही बसपा असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल शरद पवार गट असेल हे आम्ही एकवटाचं कारण आहे की आम्हाला भाजपला रोखलं. प्रभाग क्रमांक 3चे जे उमेदवार आहेत सागर चंपनवार या ठिकाणी आलेले आहेत. सागरचे आपल्या सर्वांना परिचित आहेत. गणेश व्यापारी नागरी पतसंस्थेच्या माध्यमातून ते जवळजवळ 22-23 वर्षापासून या संपूर्ण पेठेमध्ये अर्थकारण करतायत. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जे आपलं जे दानम्मादेवी देवस्थानचं जे ट्रस्ट आहे ज्याची जगभरचं आपलं तीर्थक्षेत्र म्हणून ज्याचं नावलौकिक आहे त्या ट्रस्टचे ते संचालक आहेत विश्वस्त आहेत. तर जत शहराच्या नगरपालिकेच्या निवडणूक पहिल्यांदाच तुम्ही लढवताय का? हो पहिल्यांदाच लढवतोय. माझं नाव सागर अण्णासाहेब चंपनवर. मी प्रभाग क्रमांक 3 मधून निवडणूक लढवतोय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटातून निवडणूक लढवतोय. आमचे नेते माननीय विलासराव जगताप साहेब सुरेश शिंदे सरकार तमणगाव रवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढवतोय. कसा प्रभागात तुम्ही या काही दिवसामध्ये बघताय कसं आहे वातावरण? काय वातावरण चांगलं आहे. आम्ही आता गेले 3 दिवस झालं घर टू घर सगळा प्रचार करतोय. वातावरण चांगलं आहे. लोकांचा खूप रोष आहे सध्याच्या व्यवस्थेवर. नगरपालिकेतनं जी कामं झाली पाहिजे होती ती झाली नाही. गेले 2.5 वर्ष नगरपालिकेत प्रशासक आहे त्यामुळे कोणाचाही कमांड नाही, कचरा उठाव नाही, गटार काढली जात नाही, वीज बत्तीची कोणतीही सोय होत नाही. त्यासाठी नागरिकातून उठाव आहे आमच्या उमेदवारीसाठी म्हणून आम्ही उमेदवारी करतो. नागरिकाचा आवाज म्हणून तुमच्या रूपानं नगरपालिकेत जाणार असं खात्री आहे? होय 100% जाणार. सगळ्या नेत्यांनी साथ दिली पाहिजे, मतदारांनी साथ दिली पाहिजे. मतदारांच्या जीवावर आम्ही नगरपालिकेत जाणार आणि मतदारांच्या जे 5 वर्षात जी आम्ही आश्वासन दिली ती 100% पूर्ण करणार. डॉक्टर मल्लिकार्जुन काळगी एक निष्णात सर्जन आहेत. काळगी फॅमिली मधला एक महत्वाचा घटक आहेत. राजकारणात डॉक्टरांचा फार तसं थेट नाही आहे परंतु एक कुटुंब म्हटल्यानंतर आता ते या निमित्तानं इथं आपल्याला दिसत आहेत. इव्हन दवाखान्यात बरेचसे डॉक्टर मंडळी आता उतरलेत निवडणुकीच्या या रिंगणामध्ये. तर तुम्ही प्रचाराच्या निमित्तानं काय वाटतं तुम्हाला? नमस्कार. जरी मी डॉक्टर असलो तरी जतचा एक नागरिक आहे आणि जतच्या ज्या मूलभूत समस्या आहेत म्हणजे स्वच्छता, स्वच्छ व उच्च दाबाने पाणी पुरवठा असेल किंवा वाहतुकीचा प्रश्न असेल, ह्या मूलभूत गरजा आणि एक विकासाचं विजन जर कोणी पूर्ण करू शकत असेल तर ते सुरेशराव शिंदे सरकारांच्या नेतृत्वाखालील जे पॅनल आहे आणि विलासराव जगतापांच्या त्यांच्या मार्गदर्शनात आणि सरकारांच्या नेतृत्वात जे सक्षम उमेदवार त्यांनी दिलेले आहेत ते जतचे सगळे मूलभूत गरजा जाणून घेऊन ते गरजा म्हणजे उपाययोजना करण्यासाठी त्यांची जी तळमळ आहे ते बघता त्यांचं विकासाचं विजन आणि त्यांची जी काम करण्याची तळमळ हे बघता ह्या पॅनलचा सर्व उमेदवार निवडून येतील असे मला खात्री आहे. आणि जतचं जे विकासाचं विजन हे फक्त सरकारांचे पॅनलच पूर्ण करू शकतोय ह्यावरही माझा विश्वास आहे. म्हणून ह्या पॅनलला पूर्ण प्रचंड मतांनी त्यांना निवडून देतील सर्व जतवासी अशी मला खात्री आहे. आणि त्यांच्या सगळ्या उमेदवारांना माझ्या हार्दिक शुभेच्छा आहेत.
धन्यवाद डॉक्टर. राष्ट्रवादीचे आणखीन एक आपले नेते निकम साहेब या ठिकाणी आहेत. तर तुम्ही साधारणतः मला वाटतं आता 11 मध्ये का 10 मध्ये? तर प्रभाग 11 गेल्या वेळी 10, आता 11 मध्ये आले. तर एकंदरीत आता गेल्या वेळची निवडणूक, यावेळीची निवडणूक, तर आत्ताचं वातावरण कसं आहे नेमकं? सध्या सरकारची उमेदवारी जेव्हापासून जाहीर झाले नगराध्यक्षपदी तेव्हापासून एवढा जोश आलाय की आमचे सगळे कार्यकर्ते एकजुटीनं कामाला हे आधीपासूनच लागलेले आहेत. गेल्या वेळेला सरकारने मला 10 मधून उमेदवारी दिली होती. आमचा कार्यक्रम म्हणजे इतका फास्ट झाला की आम्हाला वेळ कमी मिळाला, पण बऱ्यापैकी सरकारच्या आशीर्वादानं आम्हाला एवढं मते मिळाली की येता येता शीट थोडक्यात आमची राहिली होती. आणि तीच उणीव आम्ही ह्यावेळेला पूर्ण करण्यासाठी पूर्ण जोमानं सरकारच्या पॅनलखाली आम्ही हा पॅनल लावलाय. बरेच जण म्हणतात उमेदवार नवीन आहे. मी सांगतो उमेदवार नवीन जरी असला तर हा निवडून येणार 100%. कारण त्याला साथच आमची अशी आहे की माझं कॉन्टॅक्ट भरपूर आहे वार्डात, आणि सगळ्यात मोठे आम्हाला जे सरकारने साथ दिले ते अक्की मॅडमचे, जे 100% तिथं कार्यरत आहेत, आणि त्यांच्या माध्यमातून जनसंपर्क भरपूर आहे. आणि पॅनल इतका आमचा मोठा झालाय की कोणी म्हणू नये की आम्ही नवीन आहे. आता यानंतर आपण जाऊया जत शहरातील मंगळवार पेठेमध्ये जे फळ विक्रेते आहेत, माननीय अनिल पवार माझ्या समोर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. एकंदरीत प्रचाराची रणधुमाळी आता जत शहरामध्ये सुरू झालेली आहे. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुरेशराव शिंदे सरकार आहेत, बाकीचे उमेदवार आहेत, सगळ्यांनी आता जोरदार प्रचार सुरू केला आहे. काय वाटतंय तुम्हाला फळ विकत असताना? अगदी बाजारपेठेतून तर नाहीच, तर अगदी महाराष्ट्रात असं बोलावं असतं की जत मध्ये पहिल्यांदाच तिरंगी लढत आणि माजी आमदार विलासरावजी जगताप साहेब आणि राष्ट्रवादीचे नेते आमचे सुरेशरावजी शिंदे सरकार आणि त्यांच्या जे निवडणुकीला उभे केलेले उमेदवार सर्व लेडीज असतील आणि जेंट्स असतील आपले उमेदवार, ते अगदी मला त्याच्यावरती बोलावं वाटतं की आज नगरपालिका नसून आज एक रणांगण असं वाटतं की चुरूस एवढं चाललेलं आहे की जवळजवळ जत जनतेला पहिल्यांदाच एक नवीन दिशा असं घडेल असं प्रवाहात वाटतं. त्यामुळं येणाऱ्या काळात निवडणुका हे होतच राहणार, पण त्याचा बराचसा जे काय आता चाललेले राजकारण जे म्हणतो त्या माध्यमातून लोकांना हे चांगला संदेश जाईल व त्या माध्यमातून नगर परिषद आणि नगरपालिका हे आता बंटी दुधाळा आमच्या साहेबांनी सांगितलं की या ज्या काही समस्या आहेत माणसांच्या मूलभूत गरजा आहेत ते अडी अडचण आहेत, काही घंटागाड्या असतील, काही कचरा डेपो असतील आणि कचऱ्याचा जो डेपो आहे त्यांची सोय नाही. आणि लेडीजची खरं सांगण्याचा उद्देश असा आहे, लेडीजांची मुतारीची सोय नाही पहिली गोष्ट बाजारपेठेतील. आणि सर्वसाधारण सांगता यातल्या समस्या गटारच्या ज्या समस्या आहेत, उघड्यावर गटारे आहेत त्याचा कचरा पूर्ण रस्त्यावर पडलेला असतो आणि गटारे अगदी सांडपाणी आहे की दुर्गंधी, रस्त्यानं जाता येता लोकांना नाक धरून सुद्धा जावं लागतं आणि त्याचा प्रादुर्भाव डास वगैरे होऊन लोक आजारी पडतात. त्या माध्यमातून लोकांना असं सांगावं वाटतंय येणाऱ्या काळात लोकांना कुठे राजकारण कसं करावं व राजकारणात आल्यानंतर कशा भूमिका घ्याव्यात हे पहिल्यांदा नगरपालिकेने सोचावे. आणि त्या लोकांना कळत असेल की बाबा निवडून देताना उमेदवार माझा प्रतिनिधी कोण कसा आहे व निवडून आल्यानंतर काय काम करेल का नाही याच्यावर देखील विचार करावा. या माध्यमातून जे आता उभारलेल्या ज्या उमेदवारांना आहे इच्छुक निवड आहे ते आणि कसं आहे त्यांना बहुमत मताने निवडून द्यावं. या राष्ट्रवादी व युती केलेल्या आपले ठाकरे गट असतील, शिवसेना गट व बसपा आपले हत्ती सावकार आणि विलासरावजी जगताप साहेब राष्ट्रवादी गट आणि अजित गट हे एकत्रित आल्यामुळं ह्या पक्षाला पॅनलला एवढी जबरदस्त ताकद मिळाली. येणाऱ्या काळात हा पॅनल तर निश्चितच निवडून येईल व त्या माध्यमातून लोकांना मला सांगू वाटतंय
ह्या येणाऱ्या काळात लोकांनी त्याचा विचार करून परिपूर्ण भाषण करावं व त्या येणाऱ्या काळात त्यांना सातत्यात निवडून द्यावं एवढंच अपेक्षा मत व्यक्त करतो व मी थांबतो. काय या निवडणुकीच्या निमित्तानं की एक अशा पद्धतीचे चांगले सुशिक्षित उच्च शिक्षित प्रशासनातला सगळ्या अनुभव असणारे आणि सरकारसारखी मंडळी या निमित्तानं नगरपालिकेसारख्या याच्यामध्ये यावेत असं वाटतं का? काय तुमचं काय? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते विलासराव जगताप साहेब तसेच आमचे नेते सुरेशराव शिंदे सरकार आज ह्या संयुक्त हे युती करून आज जी आघाडी त्यांनी तयार केलेली आहे यामध्ये जे उमेदवार त्यांनी निवडलेले आहेत ते सगळे सुशिक्षित आणि समाजाचे जाण असणारे सर्वसामान्य लोकांचे प्रश्नाचे सगळे त्यांना माहिती असणारे असे उमेदवार त्यांनी निवडलेले आहेत. आज सर्वसंधीची सरकार आज गेले 30 वर्ष ग्रामपंचायत पासून सुरुवात करून सरपंच पदापासून ते आज आजच्या या सरपंच किंवा नगराध्यक्ष निवडून आणण्यापर्यंत त्यांचं काम आहे. प्रत्येक रोज त्यांचा जो घरात दरबार भरतोय, सर्वसामान्यांचे प्रश्न तिथे सोडवले जातात आणि जो सरकारांचा जो अनुभव आहे त्यामुळे सरकारांचा विजय हा 100% निश्चित आहे. त्यामुळं सरकारांबद्दल यावर शंका कोणी घेण्याचं काय कारण नाही आहे. मी वार्ड नंबर 11 मध्ये राहतोय. 11 नंबर बद्दल मी बोलायचा विचार केला तर आज आमचे नेते विलासराव जगताप साहेबांचे नातू संग्राम भैया आज एक युवा नेतृत्व सरकारने दिलेलं आहे आमच्या वार्डाला. त्यासोबत युवा नेतृत्व सोबत आमच्या ताई मीनाताई अक्की मॅडम ज्यांना अनुभव आहे, जे जिल्हा परिषद झालेले आहेत, पंचायत समिती निवडून आलेले आहेत, त्यांना उपसभापती पद भूषवलेलं आहे, त्यांना पूर्ण आमच्या वार्डाची जाण आहे, आमच्या गावाची जाण आहे, जत शहराची जाण आहे. त्यांना प्रत्येक महिलांच्या समस्या घरी घरी त्यांचा संपर्क असल्यामुळं आमच्या वार्डामध्ये तिन्ही उमेदवार निवडून येतील यामध्ये कोणतीही शंका नाही आहे असं एवढं मी म्हणतो. आजच्या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी आहेत तर एक म्हणजे माजी सभापती जिल्हा परिषदचे तम्मनगौडा रवी पाटील साहेब, कारण गेल्या विधानसभेचे ते उमेदवार होते. आणि दुसरी अत्यंत महत्त्वाची व्यक्ती म्हणजे सुरेशराव शिंदे सरकार ही नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीमध्ये आहेत. तर मी सावकारनं आता बऱ्याचशा गोष्टीवर चर्चा झाली, जर शहराचं पण झालेलं आहे, पण राजकारण आणि भाजपच्या विषयाला फारसा स्पर्श झालेला नाही. परंतु तुम्ही भाजपचे अत्यंत प्रबळ दावेदार असताना आपल्या तालुक्यामध्ये घुसखोरी झाली आणि बाहेरचा माणूस आमदार झाला, तर वर्षभरामध्ये ते काय नेमकं बदल झाला की आपले तालुक्यातली चांगली म्हणायची का बाहेरचे कसे वाटलं, काय नेमका की वर्षभरातला काय अनुभव आहे नेमका? खरं म्हणजे 1 वर्ष विधानसभा होऊन आमदार गोपीचंद पडळकर निवडून येऊन 1 वर्ष झालेलं आहे. सगळे म्हणतात विकास पुत्र, मी त्यांना आज एक नवीन नाव देतो की आश्वासन पुत्र आहे. कारण जाईल तिथं कुठल्या जिल्हा परिषद शाळेत गेलं तर सगळ्याच शाळा तालुक्यातल्या डिजिटल करतो आणि कुलाळवाडीला सूतगिरणी करतो, MIDC मध्ये 10,000 लोकांना नोकरी देतो आणि इथं भरत गोगावलेना जत मध्ये आणला पायलट प्रोजेक्ट राबवतो. कुठल्याही गोष्ट 1 वर्षामध्ये त्यांनी दिलेलं आश्वासन एकही पूर्ण केलेलं नाही. ते खरं म्हणजे आश्वासन पुत्र आहे, ते काही विकास पुत्र वगैरे झालं नाही आणि होऊ पण शकत नाही. आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आज डॉक्टर अरळी म्हणून इथं मागच्या वेळी निवडणूक लढवलेली आहे इथं नगरपालिकेची, त्यांचे एक तरी काम त्यांनी दाखवावं मग मत मागवावं असं माझं मत वाटतं. एक काम दाखव. ते CCIचे डायरेक्टर झाले, जत शहरासाठी 1 सिमेंटचे पोते आणलेले नाही, त्यांच्या कॉलेज कन्स्ट्रक्शन साठी वापरले आणि त्यांना काही न्याय निवारा येत नाही, लोकांच्या सुखदुःखात नाही, प्रशासन कळत नाही, काहीच संबंध नाही. असल्या व्यक्तीला भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिलेली आहे. आणि अष्टेकर वकिलांनीच काय नाही, त्यांचेच एक ज्येष्ठ नेते अष्टेकर वकिलांनी त्यांना आत्ताच रिझल्ट त्यांच्या नापास केलेला आहे की नगराध्यक्षसाठी उमेदवार फिट नाही म्हणून त्यांच्या पक्षातूनच त्यांना सर्टिफिकेट मिळालेलं आहे. जनतेकडून आता येणाऱ्या 2 तारखेला त्यांना 3 तारखेला मिळणार आहे. आणि आम्ही आमच्या पक्षाचा उमेदवार सुरेशराव शिंदे सरकार हे नगराध्यक्षाचे उमेदवार 30 वर्ष झाला या जत शहरात प्रत्येक वयोगटातील लोकांची त्यांचे नाळ जोडलेले आहे.
यामध्ये प्रत्येक वार्डात काय समस्या आहे, स्वच्छता काय, घन कचरा काय, गटर काय, सगळ्या गोष्टी त्यांना अनुभव आहे. आणि सोबत आमच्या इथं भगिनी आहेत, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे उपसभापती, अशा व्यक्तिमत्व आहे. आणि संग्राम जगताप सारखा एक युवक, आणि सागर चंपणवर असतील, आपले पाटील असतील, आणि विजयराजे असतील, आणि आपले अक्कीसाहेब असतील, असे अतिशय एक अनुभवी प्रत्येक वार्डातले चेहरा आपला एकदम अनुभवी, आणि वार्डातले विजन आणि जत शहराला जी काही बेसिक रिक्वायरमेंट आहे ते रिक्वायरमेंट पूर्ण करणारी सगळे उमेदवार आहेत. 100% पॅनल टू पॅनल आमची सगळ्या सीटा निवडून येणार, आणि मोठ्या फरकाने आमचे नगराध्यक्ष उमेदवार सुरेश शिंदे सरकारांची विजय होणार आहे. सध्या जर बघितलं तर तुम्ही अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहात. राज्याच्या तिजोरीची चावी तुमच्याकडे आहे, तर त्या तिजोरीच्या चावीतले पैसे जत शहराच्या विकासासाठी आणण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार आहात का? खूप मोठं महत्वाचा प्रश्न आहे, कारण आता जी काय आमदार आहे ते भारतीय जनता पक्ष एकच पक्ष सरकार चालवते असं त्यांना वाटतंय. खरं म्हणजे आमचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री आहेत. आता मागे एकदा आम्ही आणि जगताप साहेब गेलो होतो मागच्या आठवड्यात, त्यांनी सांगितलं की जत शहरासाठी तुम्ही नगराध्यक्ष आणि पॅनल निवडून आणा. जत मधले डीपी प्लॅन असतील, रस्ते असतील, गटारे असतील, सुशोभीकरण असतील, जी काय त्यासाठी 100 तुम्ही जर नगराध्यक्ष आणला तर 100 कोटी रुपये निधी देऊ असे अजितदादांनी जगताप साहेबांना सांगितलेले आहेत. आणि जत शहराची जनतेने मोठा विश्वास दाखवावा, मोठ्या फरकाने आमचे नगराध्यक्ष उमेदवार आणि आपल्या सर्व नगरसेवकांना निवडून द्यावा. साहेब, आम्ही सरकार सगळे निवडून आलेले उमेदवार जत शहराचं 1 वर्ष चेहरा मोहरा बदलू. आपण आश्वासन न देता आपण नक्की विकास करू असे आपण इथं शब्द देतो. ओके, धन्यवाद. हे होते माननीय तम्मनगौडा रवी पाटील, जे जिल्हा परिषदेमध्ये 5 वर्षे सभापती म्हणून उत्कृष्ट काम केलेलं आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने माहिती या ठिकाणी त्यांनी सांगितलेली आहे. यानंतर आपण आता जाऊया जत नगरपालिकेचे जे मुख्य जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत माननीय सुरेशराव शिंदे सरकार यांच्याकडे आपण जाऊया. गेले 15 ते 20 दिवस त्यांनी प्रचाराचा धडाका या ठिकाणी उडवलेला आहे. प्रचारात आघाडी सुद्धा घेतलेली आहे त्यांनी, आणि अनेक ठिकाणी सध्या ते घरात जाऊन थेट मतदारांच्या समस्या जाणून घेत आहेत. आज श्री रामण्णा बुट्टी भेळ या ठिकाणी सुद्धा त्यांनी मतदारांच्या समस्या जाणून घेण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित आहेत. सरकार, काय सांगता येईल, गेले 15 ते 20 दिवस तुम्ही प्रचारात आहात? आमचे नेते आदरणीय माजी आमदार विलासराव जगताप साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या घड्याळ चिन्हावरती इलेक्शन लढतोय. आमचे दुसरे नेते आदरणीय जिल्हा परिषदचे माजी सभापती तम्मनगौडा रवी साहेब, बसपचे अतुल कांबळे साहेब, उबाटाचे आमचे नेते आदरणीय पंडित दुधाळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही पॅनल आम्ही उभा केलेला आहे, आणि अतिशय चांगलं पॅनल आहे. अजितदादा या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री आहेत. या राज्याची तिजोरीची चावी अजितदादांच्या हातात आहे. लाडक्या बहिणींना जो निधी दिला त्या लाडक्या बहिणीचे संस्थापक अजितदादा आहेत. अजितदादांनी या लाडक्या बहिणीसाठी या बजेटमध्ये तरतूद केलेली आहे. त्यामुळं या लाडक्या बहिणींना जे अनुदान मिळतंय ते अजितदादा कधी थांबवू देणार नाही. आणि म्हणून अजितदादांचे हात बळकट करण्यासाठी, अजितदादांना शक्ती देण्यासाठी निश्चितपणाने या जत शहरातील आमच्या माता भगिनी असतील, तरुण मित्र असतील आणि वडीलधारी मंडळी असतील, निश्चितपणाने घड्याळ चिन्ह समोरील बटन दाबून आमचं हे 23+1 नगराध्यक्ष 24चे 24 उमेदवार 55 मतांना निवडून देतील. आज वार्ड नंबर 1 मध्ये आमचं हे पॅनल उच्च शिक्षित, अभ्यासू, जनतेच्या कामाला साथ देणार असं पॅनल आहे. त्या पॅनलची मी यादी वाचून दाखवतोय. आदरणीय जगताप साहेबांनी सर्व गोष्टीचा उहापोह करून तम्मनगौडा रवी साहेब असतील, आमचे उबाटाचे अध्यक्ष आमचे मित्र बंटी साहेब असतील, अतुल कांबळे असतील, या सर्व मंडळींनी सर्व उमेदवारांची शहानिशा करून हे पॅनल आपण जाहीर केलेलं आहे. एकंदरीत जर बघितलं तर सगळे सुशिक्षित उमेदवारांची टीम सध्या तुमच्या बरोबर आहे. हो. तर आता बघितलं तर
शिवसेना असेल किंवा भाजप असेल किंवा काँग्रेसचं पॅनल असेल त्यांनी प्रचंड मोठं शक्ती प्रदर्शन करून या ठिकाणी फॉर्म भरले आणि शुभारंभही केलेला आहे. पण तुम्ही अगदी साध्या पद्धतीनं तुमचा प्रचार सुरू आहे, काय सांगता येईल तुम्हाला? हा दुष्काळी तालुका आहे आणि या तालुक्यात डांबडौल करणं हे कुणाला परवडणार नाही. ते फक्त डांबडौल करीतच राहतील. आम्ही प्रत्येक मतदारांच्या घरोघरी पोचून आमचा प्रचार त्यांच्यापर्यंत आम्ही पोचवणार आहोत. आम्ही साहेबांच्या नेतृत्वाखाली, तमनगौंडांच्या नेतृत्वाखाली, आमचे अतुल कांबळे असतील त्यांचे 2 उमेदवार आहेत, तिथं त्यांना आम्ही बसपाचं चिन्ह सोडलेलं आहे. संतोष कांबळे म्हणून आहेत आणि दुसऱ्या त्या मकानदार हे काय जमादारचा आहेत, ते त्यांच्या चिन्हावरती लढतात. हे सर्वच्या सर्व उमेदवार सुशिक्षित आणि उच्च शिक्षित आहेत. आम्हाला डामडोल करायला काय अडचण नाही, परंतु असलं न करता आम्ही लोकांच्या पर्यंत पोहोचू, जनतेपर्यंत पोहोचून जनतेच्या काही अडचणी आहेत त्या आम्ही समजून घ्यायला लागलो आहे. गेली 35 वर्षे या नगरपालिकेचं राजकारण करत असताना 1984 टू 1992 पर्यंत मी सदस्य होतो. 92 टू 97 पर्यंत मी सरपंच होतो. त्यानंतर 2012 पर्यंत आपलं ग्रामपंचायत होती. 2012ला जेव्हा नवीन नगरपालिका झाली, या काँग्रेसनं असाच घोळ घातला, याला उमेदवारी नको त्याला उमेदवारी नको. त्यावेळेला आमचे स्वर्गीय नेते मदन भाऊ होते, ते जगताप आम्ही बसलो, त्यांनी मदन भाऊनी जगताप साहेबांना विचारलं की तुम्हाला चिन्ह नाही दिलं तर चालतंय का? त्यावेळी साहेबांनी असं म्हणून सांगितलं. तेवढं आम्ही 12 उमेदवार निवडून आणले, काँग्रेसचे मोजून 2-3 उमेदवार आले. ही वस्तुस्थिती आहे. आणि 2017ला ज्यावेळी इलेक्शन झालं, काँग्रेसने असाच आटापिटा केला होता, शक्ती प्रदर्शन सगळं केलं, त्यांच्या 6 सीटा आल्या. घड्याळ आमचं नवीन चिन्ह असताना त्यावेळी आमच्याही 6 सीटा आल्या. त्यामुळं असं काय डामडौल केल्यावर माणसं त्यांच्या पाठीशी लागतात असं काय नाही आहे. काही मंडळींनी गेली 30 वर्षे माझ्या विरोधात ग्रामपंचायतला पॅनल लावलं. प्रत्येक वेळा आम्हाला असं डावलायचं आणि एकटं पाडायचं, आणि ते आम्हाला तर सवय झाल्या की राजकारण करत असताना जनतेसाठी राजकारण करायचं. राजकारण आमचा काय पेशा नाही. कोण आमचे वडील आजोबा राजकारण नव्हते. जनता जोपर्यंत आमच्या बरोबर आहे तोपर्यंत आम्ही त्यांच्यासाठी राजकारण करणार, ही भूमिका माझी 1984 पासून आहे. आणि जनतेने आम्हाला कायम उचलून डोक्यावरती घेतलेलं आहे. त्यामुळे जनतेच्या काय अडीअडचणी असतील त्या निश्चित आम्ही सोडवलेल्या आहेत. मग आज नगरपालिकेची इमारत असेल, मारुदेवाजवळ बाजारपेठेतील कॉम्प्लेक्स असेल, त्याचबरोबर हिंगोलीमध्ये दारात ते कॉम्प्लेक्स असेल, लोखंडी पूल दुरुस्त असेल, त्याचबरोबर गौशीची पाणीपुरवठा योजना असेल, बिरनाळची पाणीपुरवठा योजना असेल, ती जी टाकी मागं गेली ती, आणि फिल्टर हाऊस, ह्या सर्व गोष्टी माझ्या कारकिर्दीतच झाली. त्यानंतर हे गटातटाचं राजकारण झालं. तिरुशंकू नगरपालिकेत आलेले, त्यामुळे कुठलंच काम काय करता येणार. 2 एकत्र येऊन आम्ही पॅनल नगरपालिका लढवली तर एखादा महत्वाचा विषय असले त्याला खोद आटा घालायचा आणि काम आणून पाडायचं काम या मंडळींनी केलेलं आहे. म्हणून आता आम्ही स्वतंत्र पॅनल जगताप साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही लावलेला आहे. उभाटा आणि बसपा आमच्या बरोबर आहे. आणि म्हणून या जनतेला आमची विनंती आहे, तुम्ही कोणालाही मतदान द्या, संपूर्ण पॅनल निवडून द्या. कोण माणसं कशी आहेत त्यांना सगळं माहित आहे. ही जी हवेतली मंडळी आहेत, ही जी ग्रामपंचायत निवडून येत नाहीत, ती माझ्या विरोधात नगराधिपती निवडून लढतात. माझी जेव्हा विनंती आहे तर वार्डात निवडून यायला शिका, मग नगरपालिकेचं नगराध्यक्ष बघू. या जत शहरात जे मतदान होईल, डॉक्टर साहेब काळगी साहेब त्यातलं 50% मतं आपल्या घड्याळ लावतील आणि राहिलेले 50% ते सगळे विभाजन होतील. सरकार आणखी एक विचार आहे यामध्ये, विशेष करून या निवडणुकीत माजी आमदार विलासराव जगताप साहेब आणखी तुम्ही एकत्र कशा पद्धतीने त्याचा तुम्ही खुलासा करा. जगताप साहेब आम्ही नेहमी एका दिलाने एका मतानं राजकारण करणारी माणसं आहोत. एकेकाळी जगताप साहेबांचा पक्ष वेगळा होता, माझा वेगळा होता, परंतु या जत शहराच्या मतीसाठी आम्ही सर्वांनी एकत्र येऊन जगताप साहेबांनी आम्ही ज्या वेळी जगताप साहेब आम्ही एकत्र आलो तेव्हा क्रांती झाली. 2-3 वर्षापूर्वी या जत विकास सोसायटीचं इलेक्शन झालं. फार मोठी सोसायटी, 6 गावची सोसायटी आहे. त्यावेळेला जगताप साहेब एकत्र आलो. हे काँग्रेसचं पॅनल आमच्या विरोधात होतं. आमदार विक्रम चव्हाण त्यावेळेला विद्यमान आमदार होते. त्यांना जगताप साहेबांनी आम्ही 13-0 केले. ते मी 15-14-15 फरकाने शिटा पडलेले. त्यामुळे नगरपालिका आम्हाला नवीन आहे. आज आमचे नेते दीपक हत्ती आहेत,
त्यांना आम्ही उमेदवारी जवळजवळ फायनल केली होती. पण जगताप साहेब आम्ही ज्यावेळी एकत्र आलो तेव्हा मोठ्या मनाने त्यांनी सांगितलं होतं जगताप साहेबांचे नातं उभा राहते सरकार. आता मी काय उभा राहणार नाही, त्यांच्या पाठीशी मी उभा राहतो. त्यात अक्कीत आहे ना तुम्ही उमेदवारी द्या की दीपक हत्तींचा आग्रह होता. मोठेपणा आहे त्याचा. आजच्या या कार्यक्रमाचे डॉक्टर काळगे साहेब असतील, अक्की साहेब असतील, आमचे छत्रे साहेब असतील, संजीव काळगे साहेब असतील, आमचे मच्छिंद्रांना असतील, आमचे सोसायटीचे माजी चेअरमन बसवांना असतील आमचे मार्गदर्शक, विठ्ठल कोळी साहेब असतील आमचे मार्गदर्शक, शशी मालक असतील, ही सर्व मंडळी आम्ही एक संघ आहोत. एकंदरीत जत तालुक्याच्या राजकारणामध्ये 2 वस्ताद पुन्हा एकदा एकत्र आलेत आणि त्यांच्याबरोबर तमनगौडा रवी पाटील आहेत. त्यामुळे आता ही निवडणूक कशी रंगत घेईल? निश्चितपणानं जगताप साहेब आम्ही ज्या वेळेला एकत्र येऊन लढलो त्या वेळेला समोरच्या माणसाला 4 मुंड्यात चित आम्ही केलेला आहे आणि या पुढच्या काळात आम्ही कायमस्वरूपी एकत्र राहणार. आज ही रंगीत तालीम आहे, उद्या जिल्हा परिषद पंचायत समिती आहे. निश्चितपणानं आम्ही आता उघडपणानं राष्ट्रवादीत आलेलो आहे. त्यामुळे आम्ही कुठल्या पक्षात आहे आता त्यांची कुठली कुबडी घेऊन आम्ही इकडे आलो असं काय झालेलं नाही. आम्ही जगताप साहेब आणि तमनगौडा रवी असतील, आमचे दुधाळ साहेब असतील, त्याचबरोबर आमचे मित्र अतुल कांबळे साहेब असतील, त्यांच्या नेतृत्वाखाली ही पॅनल लावलेला आहे. कुठल्याही पॅनलचा सोपडा साफ केल्याशिवाय आम्ही सोडणार नाही, हा माझा जनतेवरचा पूर्ण विश्वास आहे. मी मगाच तुम्हाला सांगितलंय अजितदादांनी एवढं मोठं काम केलेलं आहे. त्या लाडक्या बहिणींच्यासाठी त्यांनी बजेटमध्ये तरतूद केलेली आहे आणि लाडक्या बहिणीला माझी विनंती आहे की अजितदादांचे हात बळकट करायचे असतील, अजितदादांना तुमच्या पाठीशी कायमपणाने उभा करायचा असेल तर अजितदादांच्या घड्याळाला मतं देऊन अजितदादांचे हात बळकट करा ही मी कळकळी त्यांना विनंती करेन. सरकार आता आपण अंतिम टप्प्यात येऊया. तर आता प्रचाराचा मोहीम जो सुरू आहे तुमचा दररोजचा दिनक्रम कसा आहे थोडक्यात सांगा. आम्ही रोज सकाळी 7 ला आवरून घरातून बाहेर पडतो. ज्या वार्डात आमच्या 11 वार्डातले जे सदस्य आहेत ते त्यांची टीम घेऊन फिरतायत. मी एक वार्ड संपला की दुसऱ्या वार्डात त्यांच्याबरोबर येतो. असं 11 वार्ड आम्ही हाऊस टू हाऊस करणार आहोत. आता आमच्या नेत्यांना परत तमनगौडा रवी साहेबांना, आमचे दुधाळ साहेब असतील, अतुल कांबळे असतील, यांना सर्वांना विचारून आम्ही चिंगी भाषाच्या मंदिरमधून या प्रचाराची सुरुवात करणार आहोत. अजून 26 पर्यंत अधिकृत का असा प्रचार करता येणार नाही, म्हणून आम्ही लोकांच्या फक्त भेटी मतदारांच्या घ्यायला लागलेलो आहे. मतदारांचा फार मोठा प्रतिसाद आम्हाला आहे. जसं सोसायटीला आम्ही 13-0 केलंय तसं या वेळेला 24-0 केल्याशिवाय राहणार नाही. जनता निश्चितपणानं करल, आमच्यावरती फार मोठा विश्वास दाखवल आणि त्या विश्वासाला पात्र राहून आम्ही निश्चितपणानं काम करू. या नगरपालिकेचं हे राजकारण माझं शेवटचं राजकारण आहे. यापुढे मी काय नगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये उभा राहणार नाही, परंतु बऱ्याच मंडळीचा आग्रह असल्याशिवाय ही जतची गाडी रुळावरनं खाली गेलेला आहे नगरपालिकेची, परत एकदा रुळावरती आणा आणि सरकार तुम्हीच उभा राहिला पाहिजे. मी मार्केट कमिटीचा माजी सभापती आहे, मी सरपंच आहे, मी माजी पंचायत समिती सदस्य आहे आणि मला कशाला पाहिजे होतं नगराध्यक्ष, परंतु इथल्या मतदार बंधू भगिनींच्या आग्रह असतो. इथं जी दहशत चाललेली आहे, गुंडगिरी चाललेली आहे, आज व्यापाऱ्यांना एवढा त्रास दिला जातोय. प्रत्येक ठिकाणी वर्गणी मागितल्या, गणपती वर्गणी द्या, यात्रेची वर्गणी द्या, नेत्याच्या वाढदिवसाची वर्गणी द्या. आता फक्त लग्नाची वर्गणी मागायची तेवढी शिल्लक राहिलेली आहे आणि आमचं बोर्ड आल्यावर ते तसलं काही मी करून देणार नाही. म्हणून साठी आमचं जगताप साहेबांच्या नेतृत्वाखाली पॅनल आम्ही उभा केलेला आहे. धन्यवाद. अतिशय चांगल्या पद्धतीनं आज या ठिकाणी चर्चा झाली. श्री रामण्णा बुट्टी भेळच्या ठिकाणी ही संपूर्ण टीम या ठिकाणी भेळ खाण्यासाठी खास करून उपस्थित होते. कशा पद्धतीनं प्रचार यांचा सुरू झालेला आहे त्या सुद्धा आमची पत्रकाराची टीम हा प्रचार बघण्यासाठी आम्ही खास करून या ठिकाणी बुट्टी भेळच्या ठिकाणी आलेलो आहेत. सर्वजण बुट्टी भेळ अतिशय चांगल्या पद्धतीने सर्वांनी स्वागत केलं आहे. प्रचार यंत्रणा अगदी जोमात सुरू करावं. तुम्हाला आमच्या सर्व टीव्ही चॅनल कडून शुभेच्छा आहे.